बुवा 11 तयारी संघ बॅटिंग साठी सज्ज होतोय. ओपनिंग पेअर दुर्वेश आणि कवलजीत. कवलजीत अत्यंत जबरदस्त खेळ कवलजीचा राहिला आहे. पंजाब दीप उत्तर भाईंच्या माहितीसाठी भाई मला वाटतं ओळखत पण असतील त्याला. कवलजीत अत्यंत जबरदस्त खेळाडू. ओपनिंग पेअर कवलजीत सिंग आणि नॉन स्ट्राईकला दुर्वेश मडवी आपण बघतायत. फिल्डिंग लावून घ्या. 3 ओव्हरची मॅच. उपउपांत्य फेरीची मॅच क्वार्टर फायनल आणि किडनीच्या संघाला अर्थातच श्री एंटरप्राइजेसला सेमी फायनलचं तिकीट थेट मिळालेलं आहे. कालच्या दिवसात तिसगावचे सागर गायकवाडचा संघ युग 11 हा फायनल मध्ये पोहोचलेला आहे आणि सचिन म्हात्रे बघा भाई त्या ठिकाणी जेवत आहेत. चला बॉलिंग मार्कवर तयार. त्या ठिकाणी साई विनोद काळन. अप्रतिम खेळ साईचा राहिलेला आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी क्रिकेटचे धडे गिरवलेले. विनोद काळन. साई पहिलाच बॉल कवलजीसाठी. ड्राइव्ह केला. यावेळेस मात्र फिल्डर नाही डीप मध्ये. चेंडू सीमारेषे बाहेर. लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. चौकार. सुंदर ड्राइव्ह होता. ऑन ड्राइव्ह अगदी ओरपी चेंडू समोर होता. एक चांगली कॉन्टेस्ट रंगवू शकते. साई एक उगवता सितारा एका बाजूने आपण बघतो. दुसऱ्या बाजूला तितकाच अनुभवी आणि घातक कवलजीत सिंग. पहिलाच बॉल सीमारेषे बाहेर. चौकार येतोय. बघूया साई कमबॅक करतोय का. साई ओव्हर द विकेट. कवलजीत साठी पुढचा चेंडू. हवेत आहे. मिस्टामिंग झालाय. झेलची शक्यता पण हवेचा प्रवाह बघा. हवा पश्चिमेकडनं पूर्वेच्या दिशेने वाहते त्यामुळे हा चेंडू हवेचा जो प्रवाह होता त्याच प्रवाहात गेला थेट सीमारेषे बाहेर. षटकार. 2 चेंडू मध्ये 10 धावा आलेले आहेत आणि हवेचा ऍडव्हान्टेज मिळेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये तो जास्त मिळतो कारण एकाच चेंडूने बॅटिंग होते आणि उजव्या हाताच्या फलंदाजाला त्याचा बेनिफिट नेहमी मिळत असं तुम्ही बघू शकाल. वारा हे झेंडे सारं काही सांगतात की हवेची दिशा कुठल्या बाजूला आहे. मग त्यामुळे कुठेतरी हा चेंडू वर गेल्यानंतर थेट बाहेरही गेलाय. 10 धावा आल्यात. साई आज पहिल्या 2 मॅच मध्ये साई फार इम्प्रेसिव्ह होता पण समोर कवलजीत सिंग आहे. हा पायात फुलटॉस स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलाय. सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक लाजवाब फटका. 14 धावा 3 चेंडू मध्ये येत आहेत. तीन चेंडूत 14 धावा आलेले. साई पुन्हा एकदा कवलजीसाठी ओव्हर द विकेट. ओ नो बॉल कॉल. बीट केलं होतं जरूर. हा चेंडू सुंदरही होता. दिशाही चांगली होती पण आय थिंक ओव्हर स्टेपिंग झालंय आणि त्याच कारणास्तव पंचांनी हा चेंडू नो घोषित केलाय. थोडासा वेग वाढवण्याचा प्रयत्न झाला होता आणि याच प्रयत्नात ओव्हर स्टेपिंग झालेलं आहे. अनुभवाची कमी जरूर आहे पण टॅलेंट ठासून ठासून भरलेले आहे. अनुभव असाच येणार नाही. खेळावा लागेल. भरपूर गोष्टींना फेस करावा लागेल. तो अनुभव तिथून मिळेल. हो आता मात्र सुंदर. मागचा चेंडू तशा पद्धतीने होता तशाच पद्धतीने थोडासा आत आणलाय. मागच्या चेंडूची जणू काही कार्बन कॉपी होती. डॉट बॉल पण मागचा चेंडू ओव्हर स्टेपिंग झाल्या कारणाने पंचांनी नो घोषित केलाय.
बघूया, दिशा तर चांगली होती, टप्पाही चांगला होता. पहिले 3 चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलेत कवलजीतने. आधीच म्हटलं होतं की कॉन्टेस्ट चांगली होऊ शकते. साई पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. कवलजीत सामना करतील पुढचा चेंडूला. हवेत आहे, लॉंग ऑनला फिल्डर नाही आहे, जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. आणि या षटकाराने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतोय 21 धावा. झाले. वन टू गो. शेवटचा चेंडू. बघूया साई कशा पद्धतीने आदळतोय. 21 धावा झाल्यात 5 बॉल मध्ये. हा देखील गेलाय सीमारेषेच्या बाहेर. आणि अशा प्रकारे 27 धावा पहिल्या षटकाच्या अंती. आणि या दरम्यान करूया एक विशेष सन्मान. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस तरुणांच्या गळ्यातले ताईत आणि अनेक समर्थक सातत्याने महेशभाईला जोडले गेले आहेत. लहान असो का थोर असो, प्रत्येकाला एक समान वागणूक देणारं व्यक्तिमत्व. राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय असले तरी सामाजिक क्षेत्रात देखील स्वतःला झोकून दिलंय. समाजसेवेचा वसा घेतलेला आहे. आणि भावी आमदार म्हणून त्यांच्याकडे आम्ही नेहमी बघत असतो. कधी स्वप्न आमचं फार वर्षापूर्वीच होतं, पण काही कारणास्तव ते भंग झालं. पण यंदा यावेळेस मात्र हे स्वप्न पूर्ण होईल अशी आई भवानी चरणी आम्ही प्रार्थना करतोय. आणि नक्कीच ही आमदारकी त्यांना मिळू दे. एक मित्र म्हणून जरूर आम्ही ही इच्छा बाळगतोय. धन्यवाद भाई, आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. शैलेश जाधव देखील या ठिकाणी आहेत. या शैलेश जाधव आपण देखील, राजू सिंग देखील आहेत. हे सगळे भाईंचे अगदी अत्यंत जीवाभावाचे. हे फक्त आता मोजके आलेले आहेत, पण कधी कधी इतकी प्रचंड गर्दी असते भाईंच्या सोबत. या शैलेश जाधव या आपण. राजू सिंग देखील बघा भाईंच्या फार जवळचे मित्र. कित्येक वर्ष ही दोस्ती आहे. विजय बाकाडे, सुजित नलावडे हे सगळे मित्र सातत्याने एकत्रित आपण बघतोय गेले कित्येक वर्ष एकमेकांच्या सुख दुःखात सातत्याने सोबतीला असणार. तर महेश पाटील यांना पुढील वाटण्यासाठी शुभेच्छा देऊया. आपण वळूया आता सामन्याच्या दिशेने. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. 27 धावा झाल्यात पहिल्या षटकाच्या अंती. हो, आत आला चेंडू. सुंदर होता. बॉलिंग मार्कवर आपण बघतोय त्या ठिकाणी बॉलर आहेत प्रतीक वाटिंगा. बघूया कशा पद्धतीने फेस करतोय वाटिंगाला. कवलजीत सध्या तरी 2 बॉल मध्ये 1च धावले. हो, वाटिंगाला वाट दाखवली आहे मिड विकेटची. चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. क्षेत्ररक्षण चांगलं डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित तिथून ही विकेट प्राप्त झाली असती. साई होते शॉर्ट कव्हरला. आणखीन एक गॅप मध्ये हा देखील सीमारेषे बाहेर. कवलजीत मात्र दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये इथून धावसंख्येला आकार देतो. धावांचा पाऊस पडतोय. 42 धावा झाल्यात आणि वैयक्तिक 40 म्हणजे 42 मधल्या केवळ 2 धावा या इतर बॅटरच्या आहेत. एक वाईड आहे, नो बॉल. एक्स्ट्रा एक सिंगल दुर्वेशने काढलेली आहे.
लेग स्टंप वरती हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉल आहे. 43 धावसंख्या. अंतिम चेंडू आहे यावरचा. अक्षरशः बरसलाय कवलजीत. मागच्या मॅच मध्ये अशाच पद्धतीने बॅटिंग केली होती कवलजीतने. प्रचंड गुणवत्ता आहे, अफाट कर्तृत्व आहे. आणि हा चेंडू येतोय लॉंग ऑनला. जणू का एखाद्या सामन्याचे हायलाइट आपण बघतोय की काय. अशा पद्धतीने बॅटिंग होते. आधी साईवरती आक्रमण केलं. 27 आल्या. या ओव्हरमध्ये आपण बघतायत भरपूर धावा आल्यात. 49 धावा झाल्यात. म्हणजे 22 धावा या ओव्हरमध्ये कुठल्या गेल्यात. 49 धावा 2 ओव्हरमध्ये. अजूनही एक षटक शिल्लक आहे. श्री एंटरप्राइजेस संघाला बाय मिळालेली आहे. तर हरेश अधिकारी आपण कुठे असाल तर व्यासपीठावरती या. हरेश अधिकारी अंतिम षटक घेऊन येत आहेत. बॉलर नेम, बॉलरचं नाव काय. लेग बायच. लेग बायचे रुपये धाव पप्या. तर बॉलर्स नेम पप्या. पप्याचा पहिला चेंडू लेग बायच्या रूपाने धाव आलेली आहे. स्ट्राईकला कवलजीत. या इनिंग मध्ये दुर्वेशची भूमिका फक्त सपोर्टची राहिली आहे. कवलजीतला स्ट्राईक वरती आणणं एवढंच काम. फुल टॉस फक्त दिशा दिली आहे. 50 धावा पूर्ण कवलजीतच्या. 52. व्हॉट इनिंग. बॅट दाखवायचे कवलजीत. बॅट दाखवा. विस्फोटक फलंदाजी. हरेश अधिकारी कुठे असाल तर या आपण. हरेश अधिकारी बावन्न वरती पोहोचलाय. कवलजीत संघ पोहोचलाय 56. 7 षटकार आहेत. आणि पहिलं अर्धशतक या ठिकाणी आम्हाला सूरज सांगतायत. पहिली 50 या स्पर्धेची. किडनीने मगाशी 45 पर्यंत मजल मारली होती. तो नॉट आउटही होता पण षटक संपली होती. पण कवलजीतने बघा 3 ओव्हरच्या मॅच मध्ये स्वतःचं अर्धशतक पूर्ण करणं ही फार मोठी गोष्ट आहे. अगदी पहिल्या बॉल पासून बरसला होता. स्ट्राईकला दुर्वेश येतोय. धावसंख्या 57. 3 चेंडू अजूनही शेष आहेत. पाप्या. स्ट्राईकला दुर्वेश मडवी. स्वीप करण्याचा प्रयत्न. हा डॉट बॉल. बऱ्याच वेळानंतर डॉट बॉल बघायला मिळतोय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 57. आणि बघा डगआउट मधून आवाज आला की मार. आणि कुठेतरी स्ट्राईक देण्याचा प्लॅन होता. दुर्वेशकडे क्षमता आहे. अगेन्स्ट द एअर खेळलेला आहे. वाऱ्याच्या विरोधात खेळलेला आहे. हा षटकार येतोय. आणि धावसंख्या 60च्या पुढे गेली आहे. ती झाली 63. 63. शेवटचा बॉल. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय भुवा 11चा राहिलाय. त्यावेळेस मात्र क्वाड बँडचा अपील. आणि अशा प्रकारे हे सत्र संपलेले. 3 ओव्हरची समाप्ती. 63 धावा झाल्यात आणि 64 धावा करायच्या आहेत विजयासाठी. कॅच आउट संपले. शेषा किधर जा रहा है. बैटिंग हो. बैट रखने का भी हो गया. और 3. पण
दुसऱ्या मॅच मध्ये आपण बघितलं जेव्हा कवलजी दुर्वेश बाद झाला, श्रीशा नावाचं वादळ आलं आणि 7 चेंडू 24 धावा चेस केल्या गेल्या. अप्रतिम खेळ राहिला. डायरी लेवल संघाने केलेले आहेत 63, 64 धावा करायच्या आहेत बुवा 11ला. बघा फर्स्ट एड बॉक्स कुठे रील स्प्रे हवाय आणि बघा डाव्या बाजूला प्रेक्षकांची गर्दी वाढू लागलेली आहे आणि सगळी आमच्या बाळू मामांची टीम आहे. या ठिकाणी आरंभ फाउंडेशनची टीम या ठिकाणी येत असताना स्वागत आहे. चला फिल्डिंग लावून घ्या डायरी 11. करायचे धावा विजयासाठी 64. त्या ठिकाणी ओमकार साई सामाजिक बहुउद्देशीय सांस्कृतिक शैक्षणिक आरोग्य क्रीडा संस्था बाल संगोपन केंद्र वृद्धाश्रम याच्या प्रमुख सौ सुविधाताई दांडेकर यांचं आगमन झाले. श्री अनिकेत इंद्रेकर देखील या संस्थेशी जोडले गेले आहेत. अनेक सामाजिक कार्य ते करत आहेत. बाल संगोपन केंद्र त्याचबरोबर वृद्धाश्रम वृद्धांना या ठिकाणी आश्रय दिला जातो. त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. लगेच करायचं सन्मान लगेच करूया ना ते आपण सन्मान घेऊया. तर थोड्या वेळात आपण सन्मान करूया 3 ओव्हर नंतर. तर डोंबिवली पश्चिम येथे या ठिकाणी आपण बघता येतं बकुल बंगला नंबर 37 अवधूत सोसायटी सिटी हॉस्पिटलच्या जवळ डोंबिवली पश्चिम जिल्हा ठाणे सुविधाताई दांडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि फार मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. ओमकार साई सामाजिक बहुउद्देशीय सांस्कृतिक शैक्षणिक आरोग्य क्रीडा संस्था. यावेळेस मात्र सुरुवात झाली मॅचला आणि सुरुवात धमाकेदार होते. ही धमाकेदार सुरुवात शेवटपर्यंत कायम ठेवावी लागेल कारण करायचे आहेत 64 धावा 18 चेंडू मध्ये म्हणजे 21.33 ही धावांची आवश्यक गती आहे आणि प्रतीकने षटकाराने अकाउंट ओपन केले संघाचं.
दुर्वेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. टॉप एज झेलची शक्यता. षटकारानंतर कमबॅक दुर्वेश मळवीचा. फलंदाज प्रतीक बॅक टू द पॅव्हेलियन. फलंदाज प्रतीकने षटकाने सुरुवात केली होती पण पुढच्याच बॉलवरती झेल देण्यास भाग पडला. शॉर्ट स्क्वेअर लेगला आणि न्यू बॅटर मैदानावरती एंटर होते निहाल. लक्ष फार मोठे आहे. थोड्याच वेळापूर्वी आपण महेश पाटील यांची उपस्थिती बघितली आणि पुढच्या 2 ठिकाणी त्यांना जायचे. तिथेही 2 स्पर्धा सुरू आहेत. प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे इन्व्हिटेशन असतं महेश पाटील तिथे उपस्थिती दाखवत असतात. त्या ठिकाणी आपण बघतायत सौ सुविधाताई दांडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खूप मोठं कार्य ते करतायत. समाजसेवेचा एक वसा त्यांनी घेतलेला आहे. एक सामाजिक संस्था आहे. बहुउद्देशीय सांस्कृतिक शैक्षणिक आरोग्य क्रीडा संस्था. ओव्हर द बॉलर हेड खेळण्याचा प्रयत्न यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने सीमारेषे बाहेर. चौकार. फलंदाज निहालने इथून सुरुवात केली चौकाराने. धावसंख्या दुहेरी अंकात 10. आपण पूल करताय. स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा तर होतीलच कारण की भरपूर लांब चेंडू गेला होता आणि इतक्या वेळामध्ये 2 धावा सहजतेने पूर्ण करतायत. धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. आतापर्यंत 4 चेंडू झालेले आहेत. 14 चेंडू आणि 52 धावा करायच्या आहेत. कवल जितने जो पाऊस पाडलाय तसाच पाऊस धावांचा पाडावा लागेल. अडल्यानंतर चेंडू खूप बाहेर निघतोय. पिचिंग आउटसाइड दी ऑफ स्टंप होती आणि तिथून तो बाहेर निघालाय. वाईट बॉल. धावा 13 धावफलकावरती. पुन्हा एकदा दुर्वेश मडवी. यावेळेस मिडो आपला झेलची शक्यता धावचीची शक्यता होती पण चेंडू त्या ठिकाणी मिळाला नाही. एकच धाव. धावसंख्या धावफलकावरती 14. एकूण 5 बॉल आतापर्यंत झालेले आहेत. 1 चेंडू शेष आहे. 13 चेंडूत 50 करायचे आहेत. दुर्वेशचा रन बघितल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्य वाटते. हो 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 काय टायमिंग होता. जबरदस्त. काय नजाकत. षटकार येतोय. सुरुवात षटकाने झाली होती या ओव्हरची आणि आणखीन एक षटकार शेवटच्या बॉलवरती येते. 12 बॉल 44. तो 12 चेंडू 44. 7 षटकार मारायचे तसं सांगतायत डगआउट मधून. बॉल द्या. बारा बॉल 44 धावा करायच्या आहेत. 22 धावांची गरज प्रत्येक ओव्हरमध्ये म्हणजे किमान 7 षटकार ठोकावे लागतील इथून. बघूया कवलजीत ते षटक घेऊन येत आहे. दुसरा स्ट्राइकला बॅटर निहाल. उसळणारा चेंडू फुल करण्याचा प्रयत्न.
बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 2 धावा इथून पूर्ण होत आहेत आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्या. आपण बघतायत 22. अजूनही 42 करायचे आहेत 11 बॉलमध्ये. कठीण जरूर आहे, अशक्य नाही म्हणताना, पण षटकार ठोकावेत लागतील, मोठे फटके मारावेत लागतील, तरच हे लक्ष चेस होईल. बॅट चेंज, गॅप मधून चेंडू चाललाय थर्ड मॅनच्या दिशेने. फिल्डर धावतायत, चेंडूला आत ढकलण्यामध्ये यश आलंय. तोपर्यंत 3 धावा पूर्ण करतायत आणि 3 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतायत 25. 39 धावा, 10 चेंडूमध्ये 10 चौकारी चालतील, पण 7 षटकार इथून ठोकायचे. चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा बॅटची एज लागून मागे गेलाय. डॉट बॉल. इथून डॉट चेंडू अजिबात परवडण्यासारखं नाही. सिंगल डबल्सने तर काहीच होणार नाही. षटकार आता एकमेव पर्याय उरलेला आहे. हो, सुंदर चेंडू, शॉट ऑफ गुड लेंथ, उसळणारा होता, वेगवान होता. डॉट बॉल. कवलजीत सिंग पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. 4 चेंडूत केवळ 5 धावा दिल्यात. 8 चेंडूत 39. पायावरती हा चेंडू हलकासा अपील, पण इम्पॅक्ट आउटसाइड दी लेग स्टंप असावा, त्याच कारणास्तव पंच सांगतात की लेग बायज. 1 धाव येते. हे षटक नक्कीच संघाला विजयाच्या अगदी जवळ नेऊन ठेवणारे षटक आहे. 7 चेंडू 38. आणि बघा, उद्याचा क्रिकेटपटू तयार होतोय उन्हातानाची पर्वा न करता. मला वाटतं सकाळपासून त्याला बघतोय मी, दुपारपासून बघतोय, अजिबात त्याला कंटाळा आला नाही आणि क्रिकेट खेळायचं त्याला अजूनही. षटक संपले दुसरं. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि या ओव्हरमध्ये केवळ 6 आल्यात. चला, टॉस साठी तयार आहे श्री एंटरप्राइजेस. सेमी फायनल व U11 टीम आली असेल. लॉफ्ट केलाय, कवलजी जज करतायत. मिड ऑफला झेल टिपलाय. ग्रेट कॅच, फलंदाज बाद. फुल टॉस होता, मिडल नाही झालाय. 5 बॉल 38 वर आता 4 बॉल 37. 6 षटकार मारूनही काहीच होणार नाही. सुधागड पालीवरनं समाजसेवक केवळजी चव्हाण यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सुधागड पाली. वाईट बॉलचा इशारा.
केवळ औपचारिकता शेष आहे या मॅच मध्ये. हवेत बॉल. ओ छातीवरती घेतलाय. आता तो निसटला आणि निधड्या छातीने अडवलाय, थांबवलाय. 35 पाहिजेत पण आता बॉलच नाही राहिले. 3 बॉल 35. एक धाव येईल, नाही घेतली. आता केवळ 2 चेंडू शिल्लक आहेत. ही मॅच वन साइडेड झाली, थोडीशी बोरिंग झाली, थोडीशी निराशा झाली. कारण ऑलरेडी बॅटिंग करत असताना 63 रन धावफलकावरती लावले हॅरी लिव्हरने. आणखीन एक डॉट बॉल. केवळ 1 चेंडू शेष आहे. श्री एंटरप्राइजेसचे कॅप्टन आलेत का? येऊन थांबा. आणि सामना जिंकलेला हॅरी लिव्हरने संघ पोहोचलाय उपांत्य फेरीमध्ये, सेमी फायनल मध्ये. आणि त्यांची फाईट आहे श्री एंटरप्राइजेसची. दोन्ही कॅप्टन या सामन्याचा सामनावीर. शंका अजिबात नसेल या नावाबद्दल कोणाच्याच मनात. त्याने या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक पूर्ण केलं. तो कवलजीत सिंग ठरलाय मॅन ऑफ द मॅच. आइए बाजी, कवलजीत सिंह मैन ऑफ द मैच.